नमस्कार. मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सर्वांनाच हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर जेव्हा आपण हनुमान जयंतीच्या दिवसानिमित्त आज आपला कार्यक्रम करत आहोत तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही शक्तीची देवता आहे. आणि शक्ती आपल्याला कुठून मिळत असते बरं? नेहमीच असं म्हटलं जातं की मोडेन पण वाकणार नाही. मग त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपला पाठीचा मणका. या मणक्याला जर आपण व्यवस्थितरित्या व्यायाम केला किंवा तिला चांगला व्यायाम दिला तर मात्र हा मणका व्यवस्थित असेल तर आपण सगळी कामं ही व्यवस्थित करू शकतो. अर्थातच मणक्याची शस्त्रक्रिया जेव्हा आपल्याला डॉक्टर सुचवतात तेव्हा मात्र आपल्याला मनातून घाबरून जावं लागतं की असं वाटत असतं मणक्याची शस्त्रक्रिया, बापरे आता मी काय करायचं बरं. तर ह्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल किंवा जे काही आपले आजार आहेत मणक्यांचे ह्याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अवनीश गोप्ते. आपण याचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सरांबद्दल मी आपल्याला ओळख करून देते. सरांनी आतापर्यंत जे काही डिग्रीज घेतल्या आहेत त्या आहेत, त्यांनी MBBSचं केलंच आहे, ते MS आहेत आणि MCH ही जी डिग्री आहे ना ही जगातील सर्वात मोठी डिग्री आहे मणक्याची सुपर स्पेशलिस्ट असण्याची. आणि त्यांचं पुण्यामध्ये ज्या हॉस्पिटल्समध्ये जे काम करतात, ज्याचे विभाग प्रमुख आहेत ते आहे रुबी हॉल हॉस्पिटल आणि विनायक हॉस्पिटल. विनायक हॉस्पिटल हे आहे महाराष्ट्रातील एकमेव असे मणका उपचार केंद्र म्हणून मानले जाते. आज मात्र तुम्हाला जे जे काही मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल काही प्रश्न असतील, गैरसमज असतील, नक्कीच तुमचे जे गैरसमज आहेत ते तुम्ही क्लिअर करून घ्या. यासाठी म्हणून तुम्हाला आज आपला फोन नंबर लागेल, तो मात्र तुम्ही लिहून घ्या. आपला नंबर असा आहे 66843333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा. चला तर कार्यक्रमात सुरुवात करूया. सर, मणक्याची शस्त्रक्रिया म्हटलं की मनातनं खरंच खूप घाबरायला होतं, कारण ती अतिशय महत्त्वाची आणि मला अशा क्लिष्ट अशी एक शस्त्रक्रिया आहे. तर सर, मुळातच आपण मणक्यांची जी रचना आहे ती आपण समजावून घेऊया आणि मग आपण शस्त्रक्रियेकडे वळूया. चालेल. डेफिनेटली शस्त्रक्रिया संबंधित बोलायच्या आधी आपल्याला रचना समजणं खूप गरजेचं आहे. आपला मणका कसा दिसतो इथे दाखवलं तर आपला मणका कसा दिसतो? मानेचे 7 मणके, पाठीचे 12 आणि कमरेचे 5 मणके असतात. आणि 2 मणकेचे मध्ये एक गादीचे समावेश असते. आपण इथे पाहू शकतो, एक गादी आहे आपली. अच्छा. एक गादीचे समावेश आहे. मणका आपल्याला आधार देतो आणि गादीमुळे आपल्याला लवचिकता भेटते. आपण मूवमेंट करू शकतो, पुढे वाकू शकतो, वळू शकतो, मुवमेंट्स करू शकतो. ते गादीमुळे शक्य होते आपलं. आता विषय आहे की मणकेचं काम काय? मणका म्हणजे आपल्याला आधार देतो. आणि दुसरं काय, मणकेचं काम काय आहे की मणकेच्या आतमध्ये जिथे दिसत नाहीये सेंटरमध्ये एक नळी असते, याला म्हणतो आपण मज्जारज्जू. ती खूप महत्त्वाची असते, खूप नाजूक असते. आणि तिथनं जे शिरा बाहेर निघतात, आपले पिवळ्या रंगाची आपण शिरा बघतोय इथे, हे शिरा बघतोय पिवळ्या रंगाची, हे सगळं बाहेर निघतात. तर मानेची शिर जर बाहेर निघाली ज्याला ना हाताला आपल्या, ओके, ते उजवीकडची शिर, डावीकडची शिर, दोन्ही साईडची शिर आपण पाहू शकतो. उजवीकडची शिर, डावीकडची शिर. तसं कमरेचे जाऊया आपण. उजवीकडची शिर, डावीकडची शिर. आता कमरेची शिर निघणारे आणि जाणारे पायाकडे आणि मानेची शिर निघाली आणि जाणारे हाताकडे. तर काही जरी चकतीचे प्रॉब्लेम, स्लिप डिस्कमुळे काही त्रास झाला मानेला तर हाताला त्रास, वेदना जाणवतो. तसं कमरेला त्रास झाला किंवा चकती झाली सरकली पुढे मागे किंवा मणके पुढे मागे सरकले किंवा कोणाला ट्यूमर झाला तर कमरेला आणि पायाला त्रास होतो. ओके. म्हणजे खरं तर तक्रारी आपण नक्कीच जाणून घेऊया. सर, या तक्रारी नेमक्या काय असतात बरं? जेव्हा तुमच्याकडे अनेक पेशंट येत असतात तेव्हा ते कोणत्या प्रकारचे तक्रारी घेऊन तुमच्याकडे येतात? खरं खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. 2 कॅटेगरी आपण डिवाइड करू शकतो. एक आहे जे फक्त पहिली कॅटेगरी, जिथं पेशंट म्हणतो की फक्त मानदुखी आहे, पाठदुखी आहे किंवा कंबरदुखी आहे, म्हणजे लोकल त्रास आहे. तर त्यांचं दुखायचं कारण काय असतं? जास्तीत लोकांचं काय दुखायचं कारण असतं? स्नायुताण. स्नायू कडक झालेले आहे कामामुळे, वाकण्यामुळे, वळण्यामुळे, किंवा लेडीज लोकांना खाली वाकून काम करावं लागतं, की शेतकऱ्यांना वाकून काम करावं लागतं, जड उचलायला लागतो, त्याच्यामुळे पाठ कंबरदुखी होऊ शकते. ही कॅटेगरी झाली एक पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी कशी असते? ज्यांना कंबरदुखी सोबत पायदुखी ही आहे, म्हणजे शिर दबलेली आहे. आपण इथे लक्ष देऊ शकतो. ही गादी जागेवर आहे आणि गादी जागेवर आहे म्हणून ही शिर मोकळी दिसते. आता गादी इथे बाहेर सरकली, वेगळ्या रंगाने, लाल रंगाने करून दाखवली मी, म्हणून ही शिर दबली. आता हे मॉडेलमध्ये दाखवतोय आम्ही, पण ॲक्च्युअलमध्ये पेशंटची तक्रार काय असते की पेशंट सांगतो की कंबरदुखी आहे आणि चालताना पाठीमागे, पायाचे पाठीमागे ठणका लागतात,
त्रास होतोय, वेदना ओके, होतात, याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण शाटिका. पेशंट म्हणतो पायाला मुंग्या येतात, रग येतो, ठणक येतात, कोणी काय पण म्हणू शकतो, पण त्यांचा अर्थ आहे की थोडक्यात शिर दबलेली आणि पायाला त्रास, वेदना व्हायला लागलेत. तसंच कोणाला समजा मानेला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाला तर हाताला त्रास होणार. हातालाच म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की पाठीला जे ठणके उठत आहेत किंवा सुन्न होतं पाय, तसेच हाताला देखील हेच त्रास जाणवले की आपण समजायचं की आपल्याला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे. याच्यावरती नेमके आपण उपचार काय करू शकतो सर? परत कॅटेगरी 1 मध्ये जिथे फक्त लोकल त्रास आहे म्हणजे स्नायू ताणचा त्रास आहे, म्हणजे आपण स्पॅझम जसं मसल स्पाझम, ॲब्सोल्युटली परफेक्ट, ॲब्सोल्युटली मसल ताणले गेले म्हणजे मसल स्पाझम झालेला आहे, किंवा टेक्निकली म्हणतो मायोस्पाझम, मसल स्पाझम, मसल टाईटनेस झालाय, ते कामामुळे झालंय किंवा प्रवासामुळे झालेलं आहे, तर त्यांना शस्त्रक्रियेची कधी काय गरज पडत नाही, ते डेफिनेटली बरे होऊ शकतात. आपल्याकडे एक मॅक्स जर्मन मशीन आहे जे आपण पेशंटला लगेच दिली, लगेच पेशंटला फरक पडून जातो. म्हणजे ते व्हायब्रेशन बिघडलेले आहेत स्नायूचे, ते व्हायब्रेशन आपण रिसेट केले पूर्वीसारखे तर पेशंट कायमचा बरा होऊ शकतो. तर व्हायब्रेशन सेट केल्यावर पेशंट लगेच बरा होऊ शकतो. कॅटेगरी 2 म्हणजे जेव्हा शिर दबलेली असेल, समजा कमरेसोबत पायाची शिर दबली, तर MRI केलंच पाहिजे त्या पेशंटचा. कारण शिर दबलेली दिसणं, भरपूर लोक येतात माझ्याकडे, सांगतात एक्सरे केलेला आहे पण पेशंटला गॅप झालेला आहे, पण गॅप जे आपण म्हणतो मराठीत म्हणजे काय, शिर दबली, पण शिर दबली दिसणं आपलं फक्त MRI वर दिसणार. ओके. तर ते MRI त्यांच्यासाठी गरजेचा असतो. आणि जर गॅप खूप मोठा म्हणजे थोडक्यात शिर जास्त दबली असेल, खूप वेदना असतील पेशंटला, तर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. ते मानेची असो किंवा कमरेची असो, पण MRI करून पेशंटला चेक करून आपण जोडून त्याला ठरवू शकतो. नक्कीच. म्हणजे शस्त्रक्रिया म्हटली की आपण मनातनं खरं तर खूप घाबरतो, तर घाबरायचं काही कारण नसतं. या शस्त्रक्रियेबद्दल आपण माहिती करून घेऊयाच, पण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय आपण. अशोक शिंदे आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम मला एक सरांना प्रश्न विचारायचा होता. माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. ओके, हां. ठीक आहे सर, बोला. हां. मॅडम असं आहे की माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी इलेक्ट्रिकल पोलवरून पडलो होतो 2014 साली. ओके, हां. तर माझे D10, D11 आणि D12 हे मणके फ्रॅक्चर झाले होते ओके. आणि मज्जातंतूला पण मार लागलेला आहे. हां, हां. त्याच्यामुळे दोन्ही पायाची ताकद गेलेली आणि ऑपरेशन पण झालेलं आहे. ऑपरेशन झालंय तुमचं? हो, 2014 मध्येच ऑपरेशन झालंय. ओके. हां, हां. आणि आता आणखी पायांमध्ये काहींची ताकद वगैरे काय आलेली नाहीये. बरं, म्हणजे तुम्ही बसून असता तर आता? हो, 2 वर्ष झालं बेड रेस्ट वरती. ठीक आहे. अशोकजी, नक्की तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. नक्की काय डॉक्टर सांगणार आहे? शस्त्रक्रिया करण्याची परत आवश्यकता आहे का, किंवा तुम्ही काय करू शकता, जाणून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा इथं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते आपल्या मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल. जे काही आपल्या मनामध्ये समज असतात, गैरसमज असतात, ते जाणून घेण्याचा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्यावर आहेत मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर अवनीश गुप्ते. ब्रेकवर जाण्यापूर्वी अशोक शिंदे यांनी जो प्रश्न विचारला होता, त्यांचं D10, D11 अर्थातच 11, 12 हे मणक्याचं फ्रॅक्चर झालं होतं एका ॲक्सिडेंटमुळे, आणि त्यांचं पायाची ताकद गेलेली आहे. नक्की काय करता येऊ शकतं आपण जाणून घेऊया सरांकडून. सर, त्यांना काय करता येऊ शकतं, कारण ऑपरेशन झालं आहे असं त्यांनी म्हटलंय. नाही, ॲक्च्युली त्यांनी काय सांगितलं, ते पोलवरून पडले आणि त्याच्यानंतर मणके लॅझर झाली आणि मज्जारज्जू कट झालेला आहे थोडक्यात, कारण पायाची ताकद पूर्ण गेलेली होती. खरोखर त्याच्यावरती मॅडम जगातला कुठेही ॲक्च्युअलमध्ये ट्रीटमेंट नाही आहे. हे दुःख आहे सांगताना मला, की आम्हाला फार दुःख वाटतंय, कारण आम्ही एवढे ऑपरेशन्स करतो, पण जिथे पेशंट ऑपरेशनाच्या आधी आडू पडला असतो किंवा पॅरालिसिस झालेले असते कंप्लीट, त्यावेळी आपण काही शाश्वती गॅरंटी देऊ शकत नाही. जेव्हा आपण सांगतो, जे बाकी लोकांना जे आम्ही सांगतो की ऑपरेशन करून घ्या, तुम्हाला दुखतोय, पण पेशंट लांबवतो आणि पॅरालिसिस कडे जातो, त्याच्यानंतर तोच अर्थ आहे की एकदा पॅरालिसिस पाय झालं तर ऑपरेशन करून पण काही फायदा होणार नाही. तर त्यांच्या ऑलरेडी ऑपरेशनच्या आधी पॅरालिसिस झालाय, नंतर त्यांनी शस्त्रक्रियेद्वारे काहीतरी प्रयत्न केला कुठेतरी, पण ऑपरेशनच्या आधी पण डॉक्टरांनी त्यांना कल्पना दिली असेल की फारसा काही ऑपरेशनचे फायदे होणार नाही. आपण एक प्रयत्न करतोय फक्त. नक्कीच, हे झालं त्यांचं उत्तर. पण सर, मणक्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर खरोखरच जो पेशंट असतो तो पूर्ण बरा होतो का? मॅडम,
आम्ही तर आता आज ह्याच कार्यक्रम आलो ह्याच सांगण्यासाठीच आलो आहे आणि 100% मी जोपर्यंत मी सिद्ध नाही करणार तोपर्यंत मी जाणार नाही आज. नक्की. तर मी म्हणणार आहे की ऑपरेशन मणकेचे खूप सोप्या पद्धतीने होऊ शकता आणि आपण पेशंटना ऑलमोस्ट गॅरंटी सारखा सांगतो की नाही तुम्ही लगेच ऑपरेशन करून 1-2 तासाच्या आत चालणार स्वतःच्या पायावर आणि वेदनामुक्त चालणार, आधार न घेता चालणार. ऑपरेशन सकाळी करून संध्याकाळी 2 ते 3 किलोमीटर चालू शकतात. आम्ही रेग्युलरली पेशंटना चालवतोय. आज सकाळी जे पेशंटना मी ऑपरेशन करून आलोय सकाळी ते पण चालतायत. आपण फोनवरती त्यांच्याशी बोलून किंवा जाऊन चेक करू शकतो आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पुण्याला, किंवा कालचे पेशंट जाऊन बघितले आमच्या हॉस्पिटलमध्ये तर ते पण खूप दुखत होता, ते एकट्याने चालू शकतात आणि चालतात आणि वेदनामुक्त चालतात. ओके. मग आता खरं तर आता तुम्ही सांगताय सर, तुम्ही गॅरंटी देताय सगळं कबूल, पण मुळातच पेशंटच्या मनामध्ये जी भीती असते की मग ती तुम्ही कशी कमी करत असता? बघा, डेफिनेटली जेव्हा मी ओपीडीला बसतो मी लोकांना सांगणार आहे की चला ऑपरेशन करायचे, तुम्ही बरे होणार. मला माहिती लोक विश्वास नाही करत, लोकांना भीती वाटते, कारण लोकांना खूप गैरसमज आहे मणक्या बाबतीत, ऑपरेशन बाबतीत नक्की. तर मी काय करतो, मी जास्त काही सांगत नाही. बघा काका तुम्ही बरे होणार, भाऊ तुम्ही बरे होणार, तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हिडिओ बघा, आधीच्या लोकांचे अनुभव घ्या, आधीच्या लोकांचे मनोगत ऐका आणि मग निर्णय घ्या. तुम्हाला किती पेशंट पाहिजे बघायचे, तुम्ही म्हणाला 10 पेशंट दाखवा, कोणी म्हणाला 2 पेशंट दाखवा, म्हटलं गुणेने 5 आपण तुम्हाला दाखवू, तुम्हाला CD वर देऊ, पेशंट बघा, फोन नंबर घ्या, ॲड्रेस घ्या आणि मग त्यांना तुम्ही भेटा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. तर माझा हे भीती कमी करण्यासाठी मला एक व्हिडिओ दाखवायची इच्छा आहे, जे नेहमी मी दाखवत असतो या प्रश्न आल्यानंतर. तर माझी दाखवायची माझी इच्छा नक्कीच. म्हणजे खरंच आपल्याला देखील सगळ्यांना हा व्हिडिओ बघायला आवडेल की नेमकं पेशंटच्या मनातील भीती निर्माण करण्यासाठी म्हणून आपण काय करू शकतो. चला तर पाहूया आपण तो व्हिडिओ. दोन्ही पेशंट काल ऑपरेट झालेले आहेत, दोन्ही ऑपरेशन काल झालेले आहेत. पहिले काकांबाबतीत बोलू. काकांचं 85 वय, राईट. उभं राहायचे, हो. चालून दाखवा पहिले. ठीक आहे. ह्यांचं काल ऑपरेशन झालेलं आहे आणि आता काका सांगतील कसं वाटतं तुम्हाला, आता तुम्ही कसं वाटतं, चालताना कसं वाटतंय? काय नाही, आता चांगलं वाटते चालताना. आधी काय त्रास होता? आधी भयंकर एवढा त्रास होता की डावा पाय इतका दुखत होता की मरणप्राय यत्नात होत्या आणि उभा तरी राहता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. जेवताना झोपून जेवायचो, नाश्ता करताना झोपून जेवायचो, अशी अवस्था माझी होती तुम्ही त्यावेळेस. कुठले साहेब? सोलापूर. तुम्हाला आनंद वाटतंय की नाही? उत्तम, अगदी आनंद तुम्हाला वाटतो. गॅरंटी दिली होती की तुम्ही लगेच बरे होणार? तुम्ही गॅरंटी दिली होती. वय 85, गॅरंटी मणकेमध्ये दिली. काका ठणठणीत आहे. आम्ही ऑपरेशन करत नाही, त्यांनी ऑपरेशन केलं. आम्ही म्हणतो गणपती करतात बरे. चला बसा बसा काका बसा, आनंद वाटतोय. साहेबांशी बोला, या उभे असायत, या बसून काय बोलणार आहे आपण. आता हे सांगताना मला आनंद वाटतंय. त्यांची पण परिस्थिती काकांसारखी होती, जे काकाने सांगितलं ह्यांच्यासारखी परिस्थिती की ह्यांच्यापेक्षा थोडी 5% जास्तच असेल. तर तुम्ही सांगा काय परिस्थिती. मला अंतला जुळीत टाकून आणलं दवाखान्यामध्ये. मला चालता येत नव्हतं, काय नव्हतं, जुळीत टाकून आणलं. साहेबांनी सांगितलं मी मला 1 तासामध्ये चालवतो. मी म्हटलं यांच्याकडे काय जादूची छळीमध्ये कशा काय चालवती. पण नंतर ऑपरेशन झाल्यावरती मला खरंच अनुभव आला की बाबा ऑपरेशन करून आणलं साहेब म्हणजे तुम्ही आता चाला. मी म्हटलं कसं शक्य आहे, मला म्हटलं पायाला हात लावला तर मला कळा मारत होते ना, आता बाहेर काढली होती कसं काय चाललं. पण मी चाललो, मला आनंदाने जाऊन 15 चक्रा मारले मी. तर त्यांचं कमरेचं केलं आणि त्याच वेळी मानेचं केलं, म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि काल संध्याकाळी पासून ते फिरतात. काल संध्याकाळी ऑपरेशन संपलंय आणि संध्याकाळी पासून ते मनाने वाटत जास्त बसतात, पण फक्त फिरतात. तुम्ही कुठले जात? शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहिलाय, पोलीस मध्ये नोकरी करतो मी. फरसखाना पोलीसला जमा जाऊन आहे. तुमचं हेवी काम आहे थोडक्यात. हेवी काम तुम्ही करू शकता पुढे, काय टेन्शन आता काय काळजी नाही. या करा मला पुढे काम करता येईल तुम्हाला. आम्ही शेतकरी लोकांना शेती करायला सांगतो ऑपरेशन नंतर, नक्की तुम्ही करू शकता. बसा सर इकडे या. लोक म्हणतात एवढा वेळ झाला कसं होणार ऑपरेशन, आणि लोक म्हणतात एवढा तरुणात करायचंय का. हो, बरोबर. म्हणजे दोन्ही प्रश्न आहेत. समजा MRI मध्ये शिकती सरकली, एवढा तरुणात करायची म्हणतात कमजोर होऊन जाईल. आणि एवढं वेळेला कसं सहणार आहे, आता साहेब वय लास्टला पोहोचले, मी करू शकत नाही म्हणजे ऑपरेशन तुमचं. म्हणजे प्रश्न असा आहे की आमचं म्हणणं वयाचा काही संबंध नाही. ज्यांच्या लॅबोरेटरीमध्ये पॅथॉलॉजीमध्ये रिपोर्ट ओके आहे त्यांचं ऑपरेशन होऊ शकतं. वयाचा काही त्याचं घेणार नाहीये. ज्यांना शिराचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शिर मोकळी करून त्या शिराचा वापर केला पाहिजे आणि चालता आला पाहिजे. नाहीतर पॅरालिसिस मध्ये बदल झाल्यानंतर जगातला कुठेही काही ट्रीटमेंट नाही जगाभरात, त्याच्यावरती सगळ्यात जास्त अडचण आहे. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर काही ट्रीटमेंट नाहीये. कसं वाटतं तुला? याचे 2 दिवस झाले ऑपरेशन करून, 48 तास झाले. कसं वाटतंय? चलून दाखव. व्हेरी गुड. वय किती?
23 पेक्षा काय करून दाखवायचं. सर जसं आता अतिशय म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती देखील त्यांनी तुम्ही चालून दाखवलेले आहेत किंवा आता जो 23 वर्षाचा तरुण होता त्यांनी देखील चाललेला आहे. हा झाला वयाचा प्रश्न. पण काही वय वाढल्यानंतर त्यांना ब्लड प्रेशर असतं किंवा त्यांना डायबिटीसचा त्रास असतो किंवा काहींना हृदयाचा त्रास असतो. तर सर अशा व्यक्तींनी नेमकं काय केलं पाहिजे? त्यांना देखील शस्त्रक्रिया करणं सोपं असतं का? हो, आमचं म्हणणं आहे फिटनेस झाल्याशिवाय कोणाची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. तरुण किती असो किंवा वयस्कर किती असो, आपण सर्व तपासण्या करतो, फुल बॉडी चेक करतो. नुसतं रक्त रवी नाही, हृदय, किडनी, फुफ्फुस सर्व चेक केला जातो. आणि नंतर फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि भूलतज्ञ हे तिघांचे फिटनेस झाल्याशिवाय आम्ही पेशंट ऑपरेशन थिएटरच्या आत घेत नाही. आमचं नेहमीचं म्हणणं असतं हे 3 तुम्ही क्लिअर केले तर चौथा नंबर आमचा ऑपरेशन, टप्पे क्लिअर केले तर चौथा टप्पा आमचा राहील. बरोबर. त्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही. तर फिटनेस असेल तर ऑपरेशन, फिटनेस नसेल तर मी ऑपरेशन करणार पण नाही. तर लोकांना वाटतं की मला बीपी कसं होईल, शुगर. आता आमचे 60-70% पेशंटना तर बीपी डायबिटीज असतो, कारण सगळे जास्त व्यवस्करच असतात. बरोबर. तर ते फिटनेसचं आम्हाला करायची सवय झालेली आहे. आमच्याकडे जास्त करून असे पेशंट असतात की आधी हार्टचे ऑपरेशन झालेलं आहे, ओपन हार्टचे बायपास झालेले आहेत, त्यांचे पण आम्ही रेग्युलरली शस्त्रक्रिया करतो. तर जसं शस्त्रक्रिया हार्टच्या ऑपरेशनचे आले तर मी सांगतो बघा, हे 10 पेशंट झाले ज्यांची आधी शस्त्रक्रिया हार्टची झाली होती, आज त्याच्यानंतर ऑपरेशन मणक्याचे करून ते पण यशस्वी. त्यांचे पण फोन नंबर घ्या. तुमचे जे तक्रार आहे सेम टाईपचे पेशंट आम्ही तुम्हाला दाखवतो आणि त्यांचे फोन नंबर ॲड्रेस देतो. तुम्ही त्यांना घरी जाऊन भेटा किंवा फोन करा आणि खात्री करा. नक्कीच. आपण एक फोन घेतोय कोल्हापूरहून. आपल्याशी प्रतिभा बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. सर खरंच ही भीती आपली कमी व्हावी मनातली म्हणून तुम्ही जो अजून एक व्हिडिओ आणलेला आहे, मला असं वाटतं की तो तुम्हाला प्रेक्षकांना दाखवायला नक्कीच आवडेल. तर आपण पाहूया का तो व्हिडिओ? नक्कीच आवडेल. नक्की, चला तर. खरं मला दाखवायचे आहे. त्यांचं मणक्याचं ऑपरेशन लई मोठं झालेलं आहे. त्यांच्या मणक्याला पूर्ण इजा झाली होती, पूर्ण गाठ सारखा निर्माण झाला होता. ते गाठ सडक काढण्यात आली आणि आता त्यांच्या मणक्याला किती स्क्रू प्लेट किती मला लक्षात नाही. प्लेट 2 आहेत. प्लेट 2 आहे. स्क्रू किती आहे? स्क्रू 4 नाही, 8 स्क्रू. 8 स्क्रू असते तुम्हाला तो आणि जो 70-80-90 टाके आहेत त्याला त्यांचं पूर्ण इथपासून इथपर्यंत खालीपर्यंत ऑपरेशन आहे. आणि 3 महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं आणि चालताना रेलिंगला धरून ओढून आणलं होतं. म्हणजे हा भाग गेलेलाच होता, कम्प्लीटच गेलेला होता. इथं आल्यानंतर तुम्ही स्पष्ट भाषेत सांगितलं याला पर्याय एकच आहे, उद्या ऑपरेशन नाही तर पुढचा मार्ग तुम्हाला मोकळा. तुम्हाला कसं वाटलं ऑपरेशन नंतर? एकदम 100% दाखव ना, लोकांना पाहायचे, लोकांना तेच पाहायचे. तुम्ही कुठलेच आहेत? मुक्काम पोस्ट वडगाव रासाई, शिरूर तालुका, जिल्हा पुणे. आपलं नाव? दत्तात्रय निवृत्ती ढवळे. त्यांचं खूप मोठं ऑपरेशन आहे. मणक्यामध्ये 8 स्क्रू टाकलेले आहेत, कारण त्यांचं पूर्ण मणका खराब झाला होता. ते मणका मजबूत करण्यात आलाय. आता मी कॅल्शियम देतोय, त्यांनी मणका अजून मजबूत होत चाललाय. त्यांना खूप फरक आहे. चालता येत नव्हतं त्यांना लोकांनी उचलून आणलं होतं ऑलमोस्ट. मग ते चालताच येत नव्हतं. असं कसं तरी आलं होतं. नाही 15 तारखेला मी आलो. 5 वाजता तुम्ही बाहेर निघाले होते दोघे बी. तुम्ही सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन दुसऱ्या दिवशी उद्याच्याला करावं लागेल. लगेचच निर्णय घेतला. सकाळी 9 वाजता ऑपरेशन चालू केलं आणि 6 वाजता ऑपरेशन संपलं. 7:30 पावणे 8ला तर एकट्यालाच काय 1-1.5 तासात फिरत होते. म्हणजे आता सांगायची हरकत नाही की जेवढे पेशंट आहेत सर्वात मोठं हे ऑपरेशन हाच आहे. आता त्यांना मुद्दा ओपीडीला भेटायला होते. मग योगाने त्यांना इथे मी बसून घेतला इंटरव्ह्यू करता, की लोकांना माहीत पडलं पाहिजे की मोठे ऑपरेशन पण यशस्वी होतात. हे छोटे नक्कीच आपल्या सगळ्यांनाच कळलं असेल की एवढी मोठी ऑपरेशन्स जी आहेत ती देखील यशस्वी होऊ शकतात. पण यशस्वी होण्यामागे डॉक्टरांचा जसा सहभाग असतो तसा पेशंटनी कसं त्यांना सहभाग केला पाहिजे हे जाणून घेऊया सरांकडनं. पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल. ह्या शस्त्रक्रियेबद्दल आपल्या मनामध्ये बरेच समज असतात, गैरसमज असतात. जाणून घेत आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याबरोबर आहेत मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर अवनीश गुप्ते. सरांकडनं माहिती करून घेऊयाच, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेणार होतो, पण
पण त्याचा फोन कट झालाय. जाऊन द्या, आपण आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील ते विचारूया. सो जसं आत्ता मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक छान व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठं हे त्यांनी ऑपरेशन केलं होतं. तर 8 स्क्रू त्यांच्या मणक्याला पूर्णतः लावले गेले होते. तर अशी ही शस्त्रक्रिया असते, मणक्यांची शस्त्रक्रिया. ती अवघड शस्त्रक्रिया आहे आणि खूप वेळखाऊ शस्त्रक्रिया देखील आहे आणि त्याच्यामुळे धोके देखील तितकेच आहेत. शस्त्रक्रिया म्हटली की इन्फेक्शन त्याला लागून येतच असतं. सर, तर आपण कशी काळजी घेत असता पेशंटची की त्यांना इन्फेक्शन होऊ नये, कारण ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. खूप महत्त्वाच्या गोष्टी. बघा, शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन कोणाला कधी पण होऊ शकतं, पण सुदैवाने आम्ही जेवढे आजपर्यंत शस्त्रक्रिया केली कोणाला इन्फेक्शन झालेलं नाही, हा प्रकार झालेला नाही आहे. त्यासाठी मला खूप काळजी घ्यावी लागते. थोडक्यात ऑपरेशन थिएटरचे आत, ऑपरेशन थिएटरच्या आधी आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर हे तिन्ही पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन थिएटर कसं निर्जंतुकरण करतो, पेशंट जेव्हा पाल्स झोपतो ऑपरेशन करता तेव्हा किती वेळ आपण पेशंटची पाठ घासतो, मान घासतो, कंबर घासतो, त्याच्यावरती खूप आहे. कारण आमच्याकडे 20-20 मिनिटं मी घासत असतो. म्हणजे लोकांना वाटतं ऑपरेशन चालू आहे, पण तोपर्यंत आमचं हे चालू असतं. कारण आमच्या ऑपरेशनमध्ये आमच्याकडे वेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन असतो. पेशंट शुद्धीवर असतो ऑपरेशनच्या वेळी, पेशंट गप्पा मारत असतो आपल्याशी, तर पेशंटला सगळं कळत असतो, फक्त पाठीला थोडे भागातला भूल असते. त्याचे फायदे काय असतात की संपूर्ण भुलीचे दुष्परिणाम आहे की समजा पेशंट शुद्धीवर नाही आला, हा प्रकार जे आपण ऐकतो ते आपल्याकडे ऐकायला मिळत नाही. कारण पेशंट शुद्धीवर असतो ऑपरेशन करताना, गप्पा मारत असतो आपल्याशी, फक्त जागेवर भूल असते आणि पेशंटला दुखत नसतं, ऑपरेशनच्या वेळी अजिबात दुखत नसते. तर जेव्हा आपण पेशंटला घासतो, पेशंटला माहीत पडत असतो की काहीतरी घासणं चालू आहे, काहीतरी चालू आहे. आम्ही पेशंटला समजावून सांगत असतो की आता घासणं चालू आहे, खूप वेळ लागेल ऑपरेशन सुरू करायला, तर ते मी घासत असतो. आणि ते ऑपरेशन नंतर झाल्यानंतर आम्ही जागेवर जखमेवरती आम्ही पहिल्यांदा बीटाडीन सोल्युशन, अँटीबायोटिक सोडल्यावरती मी 10 मिनिट इकडे तिकडे फिरतो की समजा काहीतरी झालं तरी जंतू संपले पाहिजे आणि नंतर बंद केली पाहिजे. तर ते ऑपरेशनची आधी तयारी, पेशंटने आंघोळ केली पाहिजे, पाठ घासली पाहिजे व्यवस्थित, सगळं ऑपरेशनमध्ये आमची तयारी, ऑपरेशन करताना आमची तयारी, एसेप्टिक प्रिकॉशन्स घ्यायचे, डबल ग्लोव्स वापरायचे, मध्ये मध्ये ग्लोव्स बदलत राहायचे. हे सगळं प्रकार आमचे स्ट्रिक्टली खूप फॉलो होतात. बरोबर. तुम्ही काही इन्स्ट्रुमेंट घेतात त्याचे किती व्यवस्थित निर्जंतुकरण करतात, तर सर्व पॉईंट प्लस दर आठवड्यात आमच्याकडे चेक असतो की आपण निर्जंतुकरण केलं आहे तर ऑपरेशन थिएटरमध्ये जंतू नाही ना, त्याच्यात पॅथॉलॉजिस्ट येतात संडेला आणि चेक करून देतात. तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर सगळे पॉईंट्स चेक केलेले असतात आणि ते रिपोर्ट नेगेटिव्ह असल्याशिवाय आम्ही ऑपरेशन नाही करू शकत. बरोबर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ऑपरेशन करायचे जे पेशंट्स असतात ते निर्धोकपणे आपल्याकडे येऊन ऑपरेशन हे करून घेऊ शकतात. जाणून घेऊया सरांकडे ऑपरेशन बद्दल. एक फोन घेतो. अपर्णा यादव आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हा, हॅलो मॅडम, मला सरांना प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा. हा, माझी मान दुखते. मान दुखल्याच्या नंतर पाठणीमध्ये खूप वेदना होतात, असं मुंग्या आल्यासारखं जाणवतं. तर त्याचा काय मनकेशी काय संबंध आहे का? ओके, ठीक आहे. हो मॅडम, तुमचा प्रश्न मी ऐकला. मानदुखी आणि कंबरदुखी आपण सुरुवातीला बोललो ते कॅटेगरी 1, ज्यांना फक्त मानदुखी आणि कंबरदुखी आहे आणि हाताला पायाला समजा त्रास नाही आहे, तर ते कॅटेगरी 1 मध्ये आले. पण जे समजा त्यांनी सांगितलं मुंग्या आहेत, तर मुंग्या कुठे आहे, हाताला आहे की पायाला की कुठे आहे. समजा हातापायाला मुंग्या असतील तर त्यांची शिर दबलेली आहे त्या ठिकाणच्या, समजा कंबरेचा त्रास असेल तर पायाला त्रास होणार आणि मानेच्या शिर दबली असेल मानेच्या ठाणी तर हाताला मुंग्या येणार. तर तसं असेल तर त्या ठिकाणीचे MRI केलं पाहिजे. तिसरी व्हरायटी माझ्याकडे असे पेशंट असतात, सर मानेला, पाठीला, कमरेला कुठेही समजा मुंग्या येतात, पाठीला, मानेला, कमरेला, असे बरेचसे पेशंट माझ्याकडे असतात. आम्ही त्यांना डायरेक्टली बोलतो तुम्हाला फक्त मनाचा विचार आहे, शंका आहे, तुम्हाला काही त्रास नाही आहे, तुम्ही विचार करतायत. कारण मुंग्या कधी पाठीला, मानेला, कमरेला कोणालाही येत नाही विद्यांप्रमाणे. ओके. खरं तर सर, जेव्हा आपण पाठीची शस्त्रक्रिया करत असतो किंवा या सगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पण तुमच्याकडे पेशंट येतात, तेव्हा आम्ही प्रत्येक वेळी ऐकलं की तुम्ही 100% त्यांना गॅरंटी देत असतात. तर ही 100% गॅरंटी कसं बरं देत असं तुम्ही? मला वाटतं की आम्ही काय करत नाही, देव आमच्या बरोबर असतात आणि आमच्या पेशंटांबरोबर असतात. मी असं म्हणतो. नक्कीच. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, गणपती बरोबर असतात, आमच्या हॉस्पिटलचं नाव आहे विनायक, ते आमच्या बरोबर असतात आणि त्या कारणामुळे पेशंट बरे होत असतात. दुसरा विषय जे आहे की आपण जे काय करतो, आता जसं मी इन्फेक्शन बाबतीत बोललो, ऑपरेशन बाबतीत बोललो, गॅरंटी बाबतीत बोललो, आमचं म्हणणं आहे शस्त्रक्रियेमध्ये कुठेही जगातलं कुठेही गॅरंटी दिली जात नाही आणि देता येत पण नाही आहे. कारण काय की प्रॉब्लेम कोणाला कधी पण होऊ शकतो नशीब खराब झाल्यानंतर. पण आम्ही इतक्या वर्षापासून करतोय, कोणालाही त्रास झाला नाही, आम्ही खूप वर्षापासून गॅरंटी देतोय. एवढं गॅरंटी देतोय की आम्ही एक बोर्ड लावला आहे हॉस्पिटलच्या आत की गॅरंटीचा, की कोणाला जीवाला धोका आजपर्यंत झाला नाही,
कोणाला पॅरालिसिस झाला नाही, कोणी अडू पडला नाही आमच्या शस्त्रक्रियेमुळे. तसं आहे मी आपल्या वेबसाईटवरती पण लिहिलं आहे, स्पाईन स्पेशलिस्ट पुणे, तिथे होम पेजवरती लिहिलं आहे आजपर्यंत एक सुद्धा पेशंट आमच्या ऑपरेशनमुळे अडू पडला नाही किंवा जीवाला धोका झाला नाही. आणि जर असा एक पण पेशंटला माझ्या झालं तर मी लिहू शकत नाही, ते माझ्याशी भांडू शकतो. बरोबर. तर मी दोन्ही ठिकाणी उल्लेख केला आहे, हॉस्पिटलच्या आत पण उल्लेख केला आहे आणि वेबसाईटवर खुला उल्लेख केलेला आहे की असं एक पण पेशंट नाही जे माझ्यावर तक्रार करू शकतो की माझ्यावरती काय करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि असं कधी होऊच नाही, कारण प्रत्येक पेशंट फार अगदी श्रद्धेने डॉक्टरांकडे येत असतात आणि डॉक्टर देखील तसंच त्याच्यावरती उपचार करत असतात. सर, तुम्ही जो व्हिडिओ आणला आहे तो आपण पाहूया, नाही का? चला चला. ह्या पेशंट बाबतीत सांगताना मला थोडा जास्त आनंद वाटतोय, कारण ह्यांच्यात थोडंसं खुमटाने म्हणणार थोडंसं मोठं ऑपरेशन झालं आहे. म्हणजे मानेचे ऑपरेशन आहे आणि सोबत कमरेचेही ऑपरेशन आहे. दोन्ही ऑपरेशन एका दिवशी एका भुलाखाली केलेले आहेत आणि काकांना आता खूप चांगलं वाटलं. त्यांच्या मणक्यातील प्लेट बसवलेली आहे आणि त्यांना खूप चांगलं वाटतंय. आपण डायरेक्ट काय करू, काकांशी बोलतो, त्यांच्या मला चिरंजीवशी बोलायला आवडेल. तुम्ही या साहेब, पुढे या. 4 महिने काका झोपून होते, त्यांना असं बसता बी येत नव्हतं, फक्त झोपलं तरच त्यांना आराम वाटायचा. 12 नंबरचा एक्सरे मध्ये दिसत होतं फ्रॅक्चर झाला होता, तो एक विषय होता. पण जेव्हा इथे आले तर आम्ही पाहिलं की 12 नंबरचे फ्रॅक्चर तर नीट करायचे. कमरेचे 3 ठिकाणी गॅप पण आहे, जी गादीचा प्रॉब्लेम आहे आणि शिर दबलेली आहे. म्हणजे 3 उजव्या पायाची शिरा, 3 डाव्या पायाची शिरा, ती पण दबलेली आहे. आणि त्याच्यासोबत 12 नंबरचं फ्रॅक्चर तर नीट करायचेच आहे. आम्ही म्हटलं दोन्ही एकावडी करून डबल कशाला करायचे, कारण काकांचं वय आहे, परत ऑपरेशन खर्च वाढतो, परत द्यावा लागतो, एकावडी दोन्ही करून घेऊ. आणि काकांचं ऑपरेशन केलं. किती दिवस झाले काका, तुम्ही सांगा साहेब. शुक्रवारी ऑपरेशन केलं, आज 5वा दिवस. आज 5वा दिवस. ऑपरेशन करून कधी चालू केल्यानंतर 2 तासानंतर आम्ही त्यांना लगेच चालवलं. थोडीशी भूल जास्त होती तरी पण चालत. पण ते वेदना जी होती आधी, वेदना ते आताही म्हणतात की मला कमराचं ऑपरेशन केलं का नाही, कारण पायाला मुंग्या येत होत्या ना, ते त्यांना आज बी जाणवतच नाही. म्हणजे महत्वाचा विषय आहे. पायाचाही त्रास नाहीये, कमरेचाही त्रास नाहीये, वय 72 आहे, पाठीला प्लेट बसवलेली आहे मोठी, जसं या मॅडमना बसवली आहे, त्यांच्यापेक्षाही मोठी प्लेट काकांना बसवलेली आहे. ते तर तरुण आहेत, ते तर वयस्करी आहेत. तर आता भविष्यात काय करायचं, मला फक्त त्यांना कॅल्शियम द्यायचे, दूध खायला सांगायचे, झालं नाही पेशंट. आम्हाला असं वाटतं ज्यावेळेस आम्ही ते तुमच्याकडे चेक करायला आलो त्यावेळेस तुम्ही जी गॅरंटी दिली त्यातच आमचे वडील म्हणले की मला ऑपरेशन करायचंय. अन्यथा आम्ही अनेक हॉस्पिटलमध्ये गेलो, पण वडिलांची ऑपरेशनची तयारीच नव्हती, कारण ते मनक्याचं ऑपरेशन फेल होतं. ज्यावेळेस इथे मी इथं आलो, तुमच्या संग जे बोललो, त्यानंतर तुम्ही जे ट्रीटमेंट आम्हाला सांगितली की 100% गॅरंटी, इथं आमच्या वडिलांना असा विश्वास वाटला की आता मी नक्की बरा होऊ शकतो. त्यानंतर बाहेरून त्या सिस्टर संघ बोलल्या पण, मी सोमवारी किंवा मंगळवारी येतो आणि आम्ही मंगळवारी लगेच आलो. हजारे काका, त्यांच्या बाबतीत सांगताना मला लई आनंद वाटतो. थँक्यू. मानेचे तिथे ऑपरेशन आहे 7 ठिकाणी आणि पाठीचे 5 ठिकाणी ऑपरेशन आहे. दोन्ही ऑपरेशन एका वेळी केलं. काकांना चालायला त्रास होता, हाताला त्रास होता, सगळा त्रास होता. तुम्ही सांगा काय काय होतं, मोठ्याने सांगा. त्रास म्हणजे 2013ला इतका त्रास झाला की मी ऑपरेशनला तयार झालो, पण गॅरंटी नाही. त्याच्यामुळे भीती निर्माण झाली आणि ऑपरेशन कॅन्सल केलं. नस ही बी चालू दिना आणि मुंडक्याला बसू दिना, इतकी आग व्हायची जबरदस्त, मला काही सुचत नव्हतं. एकमेव डॉक्टर म्हणलं गॅरंटी देणारा, आपण ऑपरेशन करायचं. ऑपरेशन तुम्हाला किती बरं वाटलं? ऑपरेशन केल्यानंतर एकदम छान वाटतं, कारण ते कळ निघून सेम डे चालले तुम्ही, त्याच दिवशी चालवलं? रात्रभर. रात्री तुम्ही चालले आणि फिरत होते, तुम्ही फिरतच होते, स्वतःचे आधार न घेता. झोपलो नाही आणि आधार पण घेतलो नाही. आनंदीमुळे अगदी आनंद, खरंच आनंदी झाल्यामुळे खरंच आनंद इतका वाटला की काही खरंच मला आयुष्यात म्हणजे. हे पेशंट आता आज फक्त भेटायला आले होते. 21 दिवसापूर्वी 20-21 दिवसापूर्वी ऑपरेशन केलं, फक्त दाखवतो. आपण कुठले? सोलापूरचे पेशंट आहेत, फक्त दाखवून आले होते, ड्रेसिंग करायला आले होते आणि त्यांना पूर्ण बरं वाटतंय. त्यांचा मानेचा कमरेचा एका वडी, हा ते तर माहिती आहे, मानेच्या कमरेच्या लई मोठं ऑपरेशन झालं, दोन्ही एका वडी झालेलं आहे. आज फक्त दाखवतो कारण हे पण बरे आहेत. व्हेरी गुड, छान. अशाच काही पेशंटच्या प्रतिक्रिया आणि डॉक्टरांकडनं माहिती करून घेऊया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही तयार ठेवा. पण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती मणक्यांची जी शस्त्रक्रिया असते ना तिच्याबद्दल. खरं तर पाठ आणि आपली जी कंबरदुखी आहे किंवा मानदुखी आहे सगळ्यांसाठी म्हणून आपल्याला शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर सुचवत असतात. ही सुचवल्यानंतर शस्त्रक्रिया आपण करायची की नाही ह्या संभ्रमामध्ये पेशंट असतो. तर ही संभ्रम न ठेवता नेमका काय करू शकतो जाणून घेत आहोत. आज आपल्यावर आहेत डॉक्टर अवनीश गुप्ते. सर, आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बरेच पेशंट्स असे पाहिले आहेत की त्यांना मानदुखीचा त्रास होता, पाठदुखी होती, कंबरदुखी होती. कधी कधी ह्या दोन्ही दुखण्याची ऑपरेशन्स तुम्ही एकदम केलेली पाहिलेली आहेत. तर नेमकं असं कसं करता येऊ शकतं? एकाच दिवशी ऑपरेशन्स करण्यासाठी म्हणून पेशंट ची जी दुखणी असतात त्याची वेदना खूप तीव्र असते का? नेमकं काय असतं? नियम तेच आहेत की समजा कोणाला मानदुखी आणि हातदुखी आहे, म्हणजे हाताचा त्रास आहे, मुंग्या, रग लागणे, हाताचा त्रास, तर आम्हाला MRI मध्ये दिसतो की कुठे कुठे शीर दबलेली आहे, कुठे कुठे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. पण पेशंटची तक्रार अजूनही, जसं आपण डबल ऑपरेशनचे बरेचसे पेशंट्स पाहिले तर त्यांना तो पण दुसरा त्रास असतो की कंबरदुखीसोबत पायदुखीचे पण त्रास आहे, चालताना शीर ठणकते पायाची. तर 2 ऑपरेशन, आता आम्ही खूप पेशंटना बोलतो की 2 ऑपरेशन तुम्ही एका वेळी करायचे की एक नंतर दुसरं करायचे, 1 महिन्याचे 2 महिन्याच्या गॅपनी. तर माझ्या दृष्टीने आजपर्यंत एक सुद्धा पेशंट असा मला सापडला जे म्हणतो की मला एक पेशंट ऑपरेशन करायचे आणि 1-2 महिन्यानंतर दुसरं ऑपरेशन करायचे. कारण दोन्ही ऑपरेशन एका, जर फिटनेस असेल तर दोन्ही ऑपरेशन एका वेळी होऊ शकतात आणि पेशंट एका वेळी पण संध्याकाळी पटकन, सकाळी रोगी आणि संध्याकाळी निरोगी असं होऊ शकतं, लगेच पेशंट बरा होऊ शकतो. तर हे केल्यानंतर पेशंटला जास्त फायदा होता, जास्तीत जास्त फायदा होतो, कारण पेशंटचा खर्च वाचतो. ऑपरेशन नंतरचे अँटीबायोटिक्स आहे, खर्च आहे, वेदनाशामक इंजेक्शन गोळ्या जे काय असतील ते निम्म झाला खर्च, आणि त्यांचा स्टे निम्म झाला. कारण ऑपरेशन नंतर आम्ही 5-6 दिवसात घरी सोडतो. तो 5-6 दिवसानंतर दोन्ही ऑपरेशन करून पेशंट घरी जाऊ शकतो. पेशंट, आमच्या ऑपरेशनमध्ये काम वाढला पण पेशंटला लगेच बरा फरक पडतो. बरोबर. जे स्टिचेस असतात ते कमी असतं की नेमकं काय असतं? कारण जेव्हा अशी दोन्ही ऑपरेशन असतात तेव्हा असं वाटतं की पहिल्यांदा तर खूप मोठा तिकडे छेद घ्यावा वगैरे लागत असे, तर आता नेमकं कोणत्या पद्धतीमध्ये ऑपरेशन्स केली जातात? आमचं म्हणणं आहे की मॅडम, जेवढी 1 टाकेला 2 टाकेला भरायला वेळ लागतो किंवा बिन टाकेचं मी दुर्बिणनी करतो, 1-1 सेंटीमीटरचं ऑपरेशन करतो मी दुर्बिणनी, तेवढ्या वेळामध्ये 300 टाके पण भरू शकता. कारण कातडीचे इथला भाग आणि इथला भाग एक दुसऱ्याला जुडणार, तर एका वेळी सगळं भरतो, किती मोठी जखम असो. तर पेशंटचं फक्त न्यूट्रिशन, बाकीचे डायबिटीस आणि सगळं खाण्याचं सगळं व्यवस्थित ठेवलं तर जखम नक्कीच भरणार. नक्कीच. म्हणजे आपलं डाएट कंट्रोलमध्ये असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अर्थातच ऑपरेशन केल्यानंतरची घ्यायची काळजी आहे तीच आपण व्यवस्थितरित्या पेशंटनी घेतली तर नक्कीच तो त्यातून बरा होऊ शकतो. आधी काय माहिती करून घेऊयाच, पण एक फोन घेतो आपण. सीमा पवार आपल्याशी बोलतायत कल्याणहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मम्मीला लंबर स्पाइन प्रॉब्लेम आहे, ग्रेड 2 असं आलेलं आहे. हां, तर मला डॉक्टरांना असं विचारायचं आहे की आम्ही ट्रीटमेंट घेतो तर त्या डॉक्टरांनी सांगितलेलं की नस दबलेली आहे, तर ट्रीटमेंट घेण्याआधी ना उठताना वगैरे असं शीर आखडण्याचा त्रास व्हायचा, पण ते ट्रीटमेंट, इंजेक्शन किंवा ट्रॅक्शन आणि गोळ्या यामुळे आता ना उठताना माझ्या मम्मीला अजिबात त्रास होत नाही आणि आता पहिल्यापेक्षा म्हणजे खूपच चांगलं वाटतंय. तर मग हे ट्रॅक्शन आणि गोळ्या याने नीट होऊ शकतो का हा प्रॉब्लेम? कारण आता पहिल्यापेक्षा खूपच आराम आहे आणि पहिला जो उठताना पण असं शिरा आखडल्यासारखं व्हायचं तो प्रॉब्लेम आता पूर्ण थांबलेला आहे, म्हणजे तो त्रास अजिबात होत नाही. तर मग डॉक्टरांना हे विचारायचंय की ट्रॅक्शन पण आता सुरू आहे, गोळ्या सुरू आहे आणि तिला खूपच म्हणजे चांगलं वाटतंय, तर मग हे चांगलं आहे का असं विचारायचं होतं. धन्यवाद. नक्कीच. काय सांगाल सर? माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा हे चेक केलं पाहिजे की एक ग्रेड 2 लिस्थेसिस आहे बहुधा जे सांगतात, तर त्या कारणामुळे पेशंटना त्रास होता का? कारण ट्रॅक्शन, गोळ्या हे सगळ्या तात्पुरतीच असतात. कोणी पेशंट कायमच्या गोळ्या किंवा ट्रॅक्शन किंवा इंजेक्शन घेऊ शकत नाही. पेशंटना फरक पडलेला आहे, ठीक आहे. पेशंट पहिल्यांदा काहीतरी वेगळं कारण असेल ज्या कारणामुळे पेशंटना त्रास असेल आणि जे दुसऱ्या ट्रीटमेंट घेऊन किंवा काहीतरी करून बरं झालेलं आहे. नॉर्मल ग्रेड 2 लिस्थेसिस जेव्हा शीर दबली असते, वाकडी असते, तर पेशंटना दुसरं ट्रॅक्शन किंवा गोळ्या किंवा इंजेक्शन घेऊन तात्पुरती काही जास्त दिवस फरक पडत नाही. फरक पडला ठीक आहे, पण जर जेव्हा तुम्ही ते ट्रीटमेंटला सोडणार, बंद करणार, ते परत तुम्हाला पुन्हा पूर्वीसारखा दुखणार. म्हणजे प्रत्येक पेशंटला ऑपरेशनचीच आवश्यकता असते का? असं नाही आहे. प्रत्येक पेशंटला ऑपरेशनाची गरज नाहीये. जर पेशंट, ह्या पेशंटमध्ये लिस्थेसिस म्हणजे काय झालंय, त्यांच्या मणका निम्म म्हणजे नॉर्मल इथे असतो त्याच्यामध्ये
निम्म म्हणजे झिजलाय. 50% पुढे मागे पुढे सरकलेलं मागे सरकलाय. ओके. पुढे मागे सरकलेलं. पुढे मागे सरकल्यामुळे जे शीर आहे मागे ते दबली आहे, वाकडी आहे. ओ. तर ह्या पेशंटना अचानक कधी जर त्रास जाणवलं, पायाचा बधीरपणा झाला, तर काय करणार आपण? तर आमचं म्हणणं आहे, ठीक आहे तुम्हाला बरं वाटतंय, ठीक आहे, पण सेकंड टाइम जर दुखला पटकन ऑपरेशनचा निर्णय घेणं भाग आहे. नाहीतर हे वारंवार होत राहणार आहे. वारंवार आपण तात्पुरती ट्रीटमेंट करून थांबू शकत नाही. नक्कीच सर. तुम्ही सगळ्यात मोठी डिग्री घेतली आहे या मणक्यांच्या शस्त्रक्रियेची. तर तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स असतात ते नेमके कोणत्या प्रकारचे असतात किंवा काय कंप्लेंट्स घेऊन तुमच्याकडे येत असतात? कंप्लेंट्स आमच्याकडे कॅटेगरी 1 मान पाठ कंबरदुखी, म्हणजे आमच्या डोक्यात प्लॅनिंग होऊन जाते यांना स्नायुताण आहे. कॅटेगरी नंबर 2 हात पायाला दुखणे, म्हणजे मान सोबत हाताला त्रास होणे किंवा कमरेसोबत पायाला त्रास होणे. तर आम्हाला डोक्यात आमचे विचार लगेच येतात की हो आता ह्यांना एक्सरे करून चालणार नाही, ह्यांच्या MRI करणं गरजेचं आहे, कारण शीर कुठे दबली ते चेक करणं गरजेचं आहे. तर ते तक्रार आपण दुर्लक्ष नाही करू शकत. त्रास हाताला असू किंवा पायाला असू, त्रास एकसारखा असतो. मुंग्या, रग लागणे, ठणक, कळ, बधीर होणे ह्यासारखा प्रकार हातापायाला असू शकतो. नक्कीच. मग सर ह्याच्यामध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण काही आपल्याला काही तफावत जाणवते का? नेमकं काय? नाही, माझं असं काही म्हणणं नाही आहे. आम्ही आता इंडियामध्ये रूल आहे मेल अँड फिमेल इक्वल असतात, सगळे असतात. तर माझं असं म्हणणं आहे, मला पण एक प्रश्न पडला होता, मी जास्त पुरुषांचं ऑपरेशन केलेलं आहे की स्त्रियांचं ऑपरेशन केलेलं आहे? तसं काही नाही आहे. 50-50% मी म्हणणार आहे. कोणाचं जास्त कोणाचं कमी असं नाही आहे, कारण दोन्ही वर्गात लोकांना काम करावं लागतं जास्त. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. हुरळी कांचनहून आपल्याशी संगीता चौधरी बोलतात. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझी उजव्या साईडला मानेपासून कमरेपर्यंत नस दबलेली आहे. जवळजवळ हा 10-12 वर्षापासून हा मला त्रास आहे. तर मधून अधून तो त्रास कमी जास्त होतो, पण कामाचा लोड जास्त आल्यानंतर जास्त दुखतं. तर शस्त्रक्रिया हे लगेच घेणारं डिसिजन आहे की व्यायामाने ते कमी होतं? ओके. खरं तर म्हणजे तुम्ही मानेपासून कमरेपर्यंत बोललात, पण मानेची वेगळी शिरदबली आहे, कमरेसाठी वेगळी शिरदबली आहे. जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर पण घेतोय. एक छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते मणक्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल. अर्थातच मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी यासाठी करण्यात येणारी अशी शस्त्रक्रिया, ही शस्त्रक्रिया करताना आपल्या मनामध्ये बरेच भीती असते किंवा समज असतात की नेमकं काय होतंय, की आपण करायची की नाही शस्त्रक्रिया. आतापर्यंत आपण असे बरेच अनुभव ऐकलेले आहेत. हे अनुभव आपल्याला सांगितले आहे डॉक्टर अवनीश गुप्ते यांच्या पेशंटनी. सरांकडनं जाणून घेऊयात. पण सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी संगीता यांनी जो प्रश्न विचारला होता त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांची उजवी बाजू पूर्णतः दुखते, म्हणजे त्यांची पाठीची जे हाताची पण दुखते, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की मानेपासून कमरेपर्यंत. सर, काय सांगाल तुम्ही, त्यांना ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे? मी ऑपरेशन अजिबात सुचवणार नाही ह्या पेशंटना, कारण त्यांनी सांगितलं मला लोकल पेन आहे, मान पाठ कंबरदुखी. तरी कॅटेगरी 1चे पेशंट झाले, म्हणजे लोकल मायोस्पाझम, स्नायुताणचे पेशंट झाले. जर त्यांचा त्रास समजा कमरेपासून पायापर्यंत गेला. आता मी एक व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला हे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, कारण मध्ये गॅप होता, ब्रेक मिळून व्हिडिओ तयार केलेला आहे. ह्या पेशंट दाखवतो जे विदेशच्या इराकचे पेशंट आहे जे आमच्याकडे आले. त्यांना सुरुवातीला माझ्याकडे आले तेव्हा फक्त मान पाठ कंबरदुखी राईट साईडलाच होता 3 ठिकाणी, पण नंतर जसं फॉलोअपला ते बरे झाले. ते विदाऊट ऑपरेशन करून मॅक्स थेरपी करून ते व्यवस्थित बरे झाले आमच्याकडे, कारण त्यांना ऑपरेशनची काय गरज नाही, कारण त्याची पायाला हाताला काही त्रास नव्हता. पण नंतर थोड्या दिवसानंतर आले, काम करायला लागले, प्रवासावर त्यांचा खूप होता, तर कमरेपासून पायापर्यंत दुखायला लागलं. हे त्यांची तक्रार बदलली आणि मग त्यांचा मी ऑपरेशनचा निर्णय घेतला. म्हणजे जेव्हा शीर दबण्याचे लक्षण असतील तर मी ऑपरेशन सांगू शकतो, नाहीतर ऑपरेशनाची काही गरज नाही. त्यांचा आपण डायरेक्ट व्हिडिओ बघू आपण आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे बघू, कारण त्यांनी त्यांची भाषा सांगितलं आहे, परंतु तरी मी कन्वर्ट करून इंग्लिशमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. कारण सर्व पेशंट ऑपरेशन करून लगेच चालायला लागले. असं एक पण पेशंट नाही की फेल झालेला आहे. 100% प्रत्येकाला गॅरंटी दिली आणि प्रत्येक पेशंट बरे. आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलूया, मग आपल्याला समजेल की काय त्यांचे अनुभव आहे. सुरुवातीला आपण त्यांच्याशी बोलतोय. हे आपले इराकचे पेशंट आहे. आज आता 1-1.5 तासापूर्वी 2 तासापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तर I will speak to you. Don't worry. No, English. I'll speak to you English. Then I'm just trying to introduce you. त्यांचे एक नातेवाईक ऑपरेट करून इराकला आले होते. ते भरपूर त्यांच्या ओळखीचे भरपूर झाले. आज पण एक त्यांचा नातेवाईक डिस्चार्ज केलेले आहे. सो हाऊ डू यू फील? व्हॉट्स युअर नेम?
أنا محاسب من العراق جنوب العراق محافظة دمشق. عندي انزلاق بالفقرة الثالثة والرابعة. جيت للدكتور قبته، سمعت عن صديقي عقيل، سمعت عنه انه انسان جيد. لذلك جيت للدكتور قبته فقال عملية بسيطة جدا. الحمد لله جت العملية اليوم قبل 4 ساعات بالضبط، يعني ساعة 2 خلص العملية. والحمد لله الآن أنا أمشي وأتحسن بالموضوع في شكل أوسع إن شاء الله. एमशी आत्ता 1-1.5 तास 2 तासापूर्वी ऑपरेशन केलेलं आहे. त्यांना व्यवस्थित चालता पण येत नव्हता, ते चालायला लागले. सऱ्या एमशी. How are you feeling? نعم. Very nice. Ehsan? Yeah, very nice. मिर्झा? Alhamdulillah. He's feeling that त्यांचं म्हणणं आहे की खूप चांगलं वाटतंय. What was the complaint? Where was the pain before? Back and त्यांची दोन्ही पायाची मागची शीर दुखत होती आणि त्यांचं म्हणणं आहे की आता ओके. He's saying की आता काही त्रास नाहीये. दोन्ही पायाची दोन्ही पायाची शिर मोकळे झालेली आहेत आणि त्यांच्या कमरेचा त्रास पण कमी झालेला आहे. आता ऑपरेशन केलंय आणि आता भरायला ऑपरेशन. नक्कीच. खरं तर जेव्हा खूप आपल्याला हे वेदना जाणवत असतात आणि तुम्ही म्हणाल जेव्हा शीर दबली असते, सायटिकाचा त्रास होत असतो, तेव्हाच तुम्ही ऑपरेशनचा सल्ला देत असता. सर, आतापर्यंत जे आपण व्हिडिओज पाहिले त्याच्यामध्ये जे पेशंटचे आपण अनुभव ऐकलेत, तर त्याच्यामध्ये असे बरेच गावामध्ये राहणारे किंवा शेतकरी असणारे असे बरेच पेशंट्स असतात. तर सर, आपण त्यांच्यासाठी नेमकं काय काम करता? खरं आम्ही पुण्यामध्ये 2 हॉस्पिटलला काम करतोय. रुबी जे सगळ्यात जुनं आणि मोठं हॉस्पिटल आहे, तिथे मी विभाग प्रमुख आहे देखील. आणि एक शेतकऱ्यांसाठी मध्यमवर्गीसाठी पण आपला हॉस्पिटल आहे विनायक हॉस्पिटल. तिथे आम्ही खूप कमी दरात खूप काम करतोय. आणि मी पुण्यामध्ये आलो, मला खूप पाहिलं की भरपूर लोकांना मोठं हॉस्पिटल परवडत नाही. तर स्वतःचं सायन्स सेंटर काढायला लागेल, कारण जास्त त्रास हे मध्यमवर्गीय शेतकरी लोकांना जास्त असतो, कारण त्यांना जास्त काम करावं लागतं आणि त्यांना ऑपरेशनची गरज पडते. तर 70-80% लोक ऑपरेशनचा निर्णय का घेत नाही, कारण त्यांना परवडत नाही. तर नंतर मी खूप विचार केला की स्वतःचं हॉस्पिटल काढायचे आणि स्वतः सुरू करायचे. आता आमच्या स्वतःच्या हॉस्पिटलला 5 वर्ष झालेले आहेत. 18 वर्षापासून आम्ही करत होतो, वेगळा विषय, पण 5 वर्ष स्वतःच्या हॉस्पिटल झालेले आहेत. ते गरीब लोकांसाठी, गरीब गरजू लोकांसाठी आणि मध्यमवर्गीय शेतकरी वर्गांसाठी हॉस्पिटल आहे. पेशंट सुरुवातीला आला, MRIची गरज आहे, आम्ही 40% पर्यंत डिस्काउंट देतो, 50% देतो, 30% जे चालू असेल ते देतो. ते कुठेही दिले जात नाही. एक्सरेवर डिस्काउंट, MRI डिस्काउंट प्रत्येकाला. मी जरी आज जे आपले स्रोत आहे सामचे, जे त्यांनी सांगितलं, मी सामवरती कार्यक्रम ऐकला आहे, आम्हाला तुम्ही सांगितलं डिस्काउंट, मी नक्की, त्यांनी जे सांगितलं सामवरती मी ऐकलं, मी त्यांना नक्की डिस्काउंट देऊ, काय अडचण नाही. म्हणजे खरंच म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये जे पेशंट्स पाहत आहेत आपला कार्यक्रम, तर त्यांच्यासाठी एक ही संधी आहे की तुम्ही आपला कार्यक्रम पाहत असता, तुम्हाला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमची शस्त्रक्रिया करून घेऊ शकता डिस्काउंटमध्ये. सर, खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आली, जाता जाता तुम्ही काय सांगाल सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? मला वाटतंय की गोळ्या, इंजेक्शन तात्पुरती घेण्यात काहीच फायदा नाही आहे, कारण पावर संपल्यानंतर 4 तास, 6 तास, 8 तास संपल्यानंतर परत दुखणार. तर तात्पुरती काही केलं नाही पाहिजे. नाहीतर खात राहण्यामुळे, गोळ्या खात राहण्यामुळे आपला लिव्हर, किडनी, बाकीचे प्रॉब्लेम्स शरीराचे सुरू होतात. तर परमनंट उपचारवरती विचार केला पाहिजे. दुसरा, डॉक्टरांना सांगायचे, तुम्ही डॉक्टरकडे जे तुम्ही विश्वास तुम्ही जाणार, त्यांना सांगा, सर मी तुमच्याकडे येतोय, मलाही सांगा की माझ्या कागदावर लिहून द्या निदान काय. एक्झॅक्ट निदान जर त्यांना कळलं असेल तर 100% निदान लिहिणार, नाही तर लिहू शकणार नाही. काही वेळेस गोळ्या औषध फक्त वेदनाशामक चालू असतात, पण ऍक्च्युअली निदान होत नाही. निदानचे मागे लागलो आपण, निदान व्यवस्थित झालं तर उपचार व्यवस्थित होऊ शकतं. ते दुसरा माझा पॉईंट आहे. तिसरा माझा पॉईंट आहे, जर तुमच्या डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवलं समजा, तर त्यांना सांगा, सर ठीक आहे, मला वाटते भीती, मला तुम्ही ह्या आजारावरचे आधीचे पेशंट्स दाखवा, व्हिडिओ दाखवा जसं आम्ही आज दाखवलेले आहेत, किंवा पेशंटांचे फोन नंबर द्या, पत्ते द्या, आम्ही त्यांना जाऊन भेटणार, मग आम्ही ठरवणार. तर तुम्हाला अधिकार आहे, कारण शेवटी तुम्हाला तुमचं शरीर आहे, तुम्ही परिवारामध्ये आहेत, ते कुटुंबात आहेत, तुम्ही किती महत्त्वाचे तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही समजतो तुम्ही किती महत्त्वाचे आहेत. जर ऑपरेशन नंतर तुम्ही झोपून राहिले तर डेफिनेटली तुमचं कुटुंब झोपला. तर माझं म्हणणं आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही आमच्यासारख्या डॉक्टरकडे यायचे आणि विचारायचे, सर मी ह्या गावीचे आहे, मला त्याच गावीचे मला 10-12 पेशंट्स दाखवा, मी त्यांना जाऊन भेटणार, मग निर्णय घेणार. आणि दुसरा आणि शेवटचा मी म्हणतो की ऑपरेशन नंतर पुन्हा त्रास होऊ नये त्यासाठी काय आपल्याकडे काय उपाय आहे का? तर आमचं म्हणणं आहे, आमच्याकडे एक चार्ट असतो व्यायामाचा. जर आपण रेग्युलर किरकोळ व्यायाम
करत राहिलो तर परत पुन्हा त्रास होत नाही. नक्कीच. म्हणजे फक्त ऑपरेशन हेच एक शेवटचा मार्ग नसतो, तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक कष्ट केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे नक्की आपण पूर्णतः ह्यातून बरं व्हायचं असेल तर व्यायाम आणि आहार हे योग्य आणि योग्य त्या वेळीच घेतले पाहिजेत. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.